ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही तो मानव घडेल का? ओळखलं काय? मी आज सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो सर्वसाधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांतीचा सूर्य आहे. त्यावेळी बायांना उंबरावर आणण्याची पद्धत नव्हती. बायांच्या जातीनं कसं आपण बरं आपलं घर बरं घरातली चूल, स्त्री पुरुष उच्च नीच असं लय भेद होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच खूप ज्योतिरावांच्या मनात. असंच एकदा शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी ते काही शाळेत गेले होते आणि तेव्हा त्यांना फळा नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे ना? So educate women first, because if a woman educated, the whole house will educated. पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं की ते माझ्याकडं पाटी पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला सुरू झाला माझा अभ्यास. बे कबे बेदुनीच्या बेत्रिक 6 काना मात्रा वेलांटी आकार उपकार मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुद्धा रचू लागले. अशातच शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका झाले. तुम्हाला सांगते, शेळपटासारखं जगला तर काम तमाम होईल, जर वाघासारखं जगला तर नाम होईल. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतल्यास कोणाचे जन्म मोडते? हो, शाळेत जाताना माझ्यावर शेण फेकले, मी सहन केले. दगड फेकले तरीही मी सहन केले. शिव्या दिल्या तरीही मी सहन केले. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि अचानक एक धतिंगड माझ्या समोर आला आणि मला म्हणाला, ए टिवणे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरेबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी ही शिक्षण. कदाचित त्याला माहीत नसावे की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवारांच्या पत्नी होतो. असाच हात घेतला, सणकन त्याच्या कानाखाली वाजवली आणि सुनावलं, आज आलास थोबड फुटले, जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताला ही धरती नाही. हो, सावित्रीची मी सावित्रीबाई